सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी शिवाय जाधव, सामाजिक कार्यकर्ता, सातारा। आज 9 ऑगस्ट हा क्रांती दिन संपूर्ण देशभर साजरा केला जातो। 9 ऑगस्ट हा महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाओचा जो नारा दिला होता, त्यासाठी हा क्रांती दिवस आपण ज्या स्वातंत्र्य सेनानी आहेत, हुतात्मा झालेले आहेत, त्यांच्या स्मरणार्थ आपण खरं तर हा दिन साजरा करत असतो। हा दिन साजरा करत असताना सातारमधील आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते स्तंभाला अभिवादन करण्यासाठी इथं आलो असता इथली परिस्थिती पाहिली तर इथं गेटला कुलूप होतं आणि स्तंभाच्या कडेनं पूर्ण गवत आणि घाण अस्वच्छता होती। याकडं प्रशासनानं दुर्लक्ष केलं। वास्तविक या ठिकाणी आज सातारा जिल्हा आपण क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणतो, आज इथं हजारो लाखो लोक उमडायला पाहिजे होती, यायला पाहिजे होती, परंतु प्रशासनाच्या सरकारमधील लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे लोकांमध्ये सुद्धा याची जनजागृती किंवा जाणीव राहत नाही। खरी हे आमच्यासाठी शोकांतिक आहे। आणि आज इथं आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी भले संख्येने थोडं असो, पण जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही इथं हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि या निमित्ताने मी आज सर्व सातारवासियांना, देशातील सर्व नागरिकांना क्रांती दिनाच्या शुभेच्छा देतो। आज 9 ऑगस्ट क्रांती दिन जो आहे आणि राज्यामध्ये सातारचं नाव क्रांती म्हणून ओळखलं जातं, अशा ठिकाणी या क्रांती स्तंभाची जी दुरावस्था आहे याला फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार आहे। प्रशासनाला ह्या गोष्टीचा विसर पडलेला आहे। क्रांतिसिंह नाना पाटलांनी जी साताऱ्यातनं जी चळवळ चालू केलेली आहे, त्या चळवळीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पूर्णपणे बेदरकार झालेलं आहे आणि त्याने कोणत्या प्रकारचं क्रांती स्मृतीचं या ठिकाणी स्वच्छता साफसफाई केलेली नाही किंवा त्यांचा कुणीही प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही। पुन्हा आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटलांसारखं प्रतिसरकार या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं प्रशासनाच्या विरुद्ध राबावं लागू नये याची दक्षता त्यांनी घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।